नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार निखिल चौधरी महासंगम न्यूज नेटवर्कमध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आता सध्या आपण आहोत संगमनेर अकोले रोडवरती आणि या रोडची जी दयनीय अवस्था आहे त्याविषयी तुम्ही भरपूर बातम्या बघितल्या असतील, परंतु अद्यापही या रस्त्याचे काम झालेले नाही आहे आणि मुळात या रस्त्याच्या कामाची पूर्तता होऊन 6 ते 8 महिने देखील पूर्ण झाले नाही आणि अजून संगमनेरपर्यंत काम देखील पूर्णपणे पूर्ण झालेलं नाही आहे आणि याचा आढावा आपण कंटिन्यूली घेतोय. परंतु कुठंतरी या गोष्टीचा आढावा घेत संगमनेर तालुक्याचे जे आमदार आहे अमोलजी खताळ त्यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यामध्ये त्यांनी बोलताना काही ठेकेदार आहे त्याची भाषा मुजोरीची असल्याचं सांगितले होते आणि ठेकेदार कोणत्याही प्रकारे लोकप्रतिनिधींचं जे काही आदेशाचं गांभीर्य घेताना दिसून येत नाहीये असं त्यांनी सांगितलं होतं. जर ठेकेदार कोणत्याही प्रकारचं जर लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याचं गांभीर्य जर घेत नसेल तर सर्वसामान्य जीवाची किंमत देखील यांना कळणार नाही आणि या रोडवरती रोज एक तरी ऍक्सिडेंट घडतोय आणि अनेक निष्पापांचे या ठिकाणी जीव देखील जात आहेत, परंतु अजूनही प्रशासनाला जाग आलेली नाहीये. या रस्त्यावरती गुडघे एवढे अक्षरशः काही ठिकाणी खड्डे झालेले आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याच प्रमाणात जी काही कच टाकली होती ती कच आता निखळल्या कारणाने धूळ सर्वत्र उडताना दिसून येत आहे. सर्वसामान्य जनता जीव मुठीत ठेवून या ठिकाणी प्रवास करते, त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर याचे गांभीर्याने घेऊन ही गोष्ट या रस्त्याचे काम लवकरात लवकर होणे आता गरजेचे आहे आणि त्याचप्रमाणे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणे देखील गरजेचे आहे. कारण की मित्रांनो, कुठेतरी या रस्त्याचं काम झालं होतं, त्यानंतर डागडुजी देखील झाली आणि आता पुन्हा ही रस्त्याचं काम होईल, जनता खुश होईल आणि यानंतरचे जे रस्त्याचं काम आहे ते चांगल्या दर्जाचं होईल अशी अपेक्षा आम्ही करतो. परंतु कुठेतरी हा पैसा हा व्यर्थ गेलाय, हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि हा कुठेतरी चांगल्या सत्कर्मी वापरणे देखील आता गरजेचं आहे. त्यामुळे अशा जे कोणी ठेकेदार आहे, मुजोर ठेकेदार आहे, त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून चांगल्या ठेकेदारांना काम देऊन चांगल्या प्रगतीचे चांगल्या प्रकारचे कामं होणे आता गरजेचे आहे. त्यामुळे आता किती दिवसात या रस्त्याच्या कामाची पूर्तता होते आणि या रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीचे होऊन सर्वसामान्य जनतेला चांगला रस्ता हा कधी वापरायला मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महासंगम न्यूज नेटवर्कसाठी निखिल चौधरी, कॅमेरामन पांडुरंग सोनवणे यांच्यासोबत.